हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचं 10 वर्ड्स, त्याचे आपण मिनिंग्स बघूया इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये. सोबतच जे सेंटेन्सेस आहे ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे, किंवा स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्स सुद्धा तुम्ही तयार करा. आणि जे पण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे ते सुद्धा आपण बघूया. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे फॉरबॉर्न. FORBORNE, फॉरबॉर्न. फॉरबॉर्न म्हणजे काय होतं तर पोलाइटली ऑर पेशंटली रिस्ट्रेन अँड इम्पल्स टू डू समथिंग, आणि रिफ्रेन म्हणजेच काय करणे, थांबवणे. ओके, किंवा टाळणे, त्याला काय म्हटलं जातं, फॉरबॉर्न असं म्हटलं जातं. सो फॉरबॉर्नचं काय आहे मिनिंग इंग्लिशमध्ये, पोलाइटली ऑर पेशंटली रिस्ट्रेन अँड इम्पल्स टू डू समथिंग आणि रिफ्रेन. हिंदीमध्ये मिनिंग होतं फॉरबॉर्नचं रोखणं, मराठीमध्ये मिनिंग होतं टाळणे किंवा टाळले आणि संयम राखणे. सो फॉरबॉर्नचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, टाळले आणि संयम राखले. सिनोनिम्स आहेत रिफ्रेन, ॲब्स्टेन आणि डिसिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत गो टू, गिव्ह इन टू आणि सबमिट टू. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत, फॉरबॉर्नचे सिनोनिम्स आहेत रिफ्रेन, ॲब्स्टेन आणि डिसिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत गो टू, गिव्ह इन टू आणि सबमिट टू. एकदा सेंटेन्स ट्राय करून बघा की कसं इथे वर्डला यूज करण्यात आलेला आहे, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला सेंटेन्सेसचे सुद्धा मराठीमध्ये काही कसं त्याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे, किंवा त्या सेंटेन्सचं मिनिंग काय होतं हे तुम्हाला सांगू, तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता की मॅडम आम्हाला सेंटेन्सेस सुद्धा सांगा म्हणून मराठीमध्ये, तर मी तुम्हाला तसं सांगेन. ओके, सो नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे लिटिगंट. LITIGANT, लिटिगंट. सो लिटिगंटचं मिनिंग काय होतं, अ पर्सन इन्व्हॉल्ड इन अ लॉ सूट. म्हणजे जो काय आहे न्यायालयीन खटल्यांचा, जे न्यायालयीन खटले असते त्याच्यामध्ये भाग घेणारी जी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं लिटिगंट. ओके, म्हणजे जे काही वादविवादमध्ये जो असतो, फिर्यादी जो असतो, पक्षकार जो असतो, याला काय म्हटलं जातं, लिटिगंट असं म्हटलं जातं. सो लिटिगंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, अ पर्सन इन्व्हॉल्ड इन अ लॉ सूट. हिंदीमध्ये मिनिंग होतं विवादी, मराठीमध्ये काय मिनिंग होतं तर न्यायालयीन खटल्यात भाग घेणारी व्यक्ती. आणखी काय होतं, पक्षकार आणि फिर्यादी. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं लिटिगंटचं विवादी, मराठीमध्ये मिनिंग होतं न्यायालयीन खटल्यात भाग घेणारी व्यक्ती, पक्षकार आणि फिर्यादी. सिनोनिम्स आहेत लिटिगेटर, अपोनंट इन लॉ आणि डिस्प्युटंट. आणि अँटोनिम्स आहेत लिटिगंटचे फ्रेंड, हेल्पर आणि असोसिएट. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत लिटिगंटचे, सिनोनिम्स आहेत लिटिगेटर, अपोनंट इन लॉ आणि डिस्प्युटंट. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंड, हेल्पर आणि असोसिएट. नेक्स्ट वर्ड आहे अनरुली. UNRULY, अनरुली. सो अनरुलीचं मिनिंग इंग्लिशमध्ये होतं डिसऑर्डरली अँड डिसरप्टिव्ह अँड नॉट अमिनेबल टू डिसिप्लिन ऑर कंट्रोल. म्हणजेच काय होतं, जे अनियंत्रित आहे त्याला काय म्हटलं जातं, अनरुली असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण काय मिनिंग घेऊ अनरुलीचं, जे अनियंत्रित आहे किंवा जे बेलगामी आहे त्याला काय म्हटलं जातं, अनरुली असं म्हटलं जातं. सो अनरुलीचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, डिसऑर्डरली अँड डिसरप्टिव्ह अँड नॉट अमिएबल टू डिसिप्लिन ऑर कंट्रोल. हिंदीमध्ये मिनिंग होतं अनियंत्रित, मराठीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं, अनियंत्रित असं म्हटलं जातं. आणखी काय होतं, उपद्रवी, उपद्रवी, बेलगाम. सो अनरुलीचं मराठीमध्ये मिनिंग होतं बेलगाम, अनियंत्रित आणि उपद्रवी. सिनोनिम्स आहेत डिसऑर्डरली, वाईल्ड आणि अनकंट्रोलेबल. आणि अँटोनिम्स आहेत कंट्रोलेबल, गव्हर्नेबल आणि मॅनेजेबल. काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स अनरुलीचे परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आहेत
डिसऑर्डरली, वाईल्ड आणि अनकंट्रोलेबल. आणि अँटोनिम्स आहेत कंट्रोलेबल, गव्हर्नेबल आणि मॅनेजेबल. नेक्स्ट वर्ड आहे पॅरी, PARRY, पॅरी. कसं प्रोनाऊन्स करायचं आहे PARRY ला? पॅरी म्हणून. सो पॅरीचं मिनिंग काय होतं? वॉर्ड ऑफ अ वेपन ऑर अटॅक विथ अ काउंटर मूव्ह. म्हणजेच काय करणे? तर एकतर टाळणे किंवा बचाव करणे स्वतःचा. कशाने? वेपन ऑर अटॅक. अटॅक काही होत आहे तर त्याला काउंटर मूव्ह करणे म्हणजे त्याच्यापासून बचाव करणे. सो त्याला काय म्हटलं जातं? पॅरी असं म्हटलं जातं. सो पॅरीचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? वॉर्ड ऑफ अ वेपन ऑर अटॅक विथ अ काउंटर मूव्ह. म्हणजेच हिंदीमध्ये होतं बचाव, मराठीमध्ये होतं बचाव करणे, टाळणे आणि वारणे. सिनोनिम्स आहेत पॅरीचे वॉर्ड ऑफ, फेंड ऑफ आणि स्टेव ऑफ. आणि अँटोनिम्स आहेत फेस, डील विथ आणि एन्काउंटर. ओके. सो पॅरीचं काय होतं मिनिंग? वॉर्ड ऑफ अ वेपन ऑर अटॅक विथ अ काउंटर मूव्ह. मराठीमध्ये मिनिंग होतं बचाव करणे, टाळणे आणि वारणे. हिंदीमध्ये होतं बचाव. सिनोनिम्स काय आहेत? वॉर्ड ऑफ, फेंड ऑफ आणि स्टेव ऑफ. आणि अँटोनिम्स आहेत फेस, डील विथ आणि एन्काउंटर. ओके. सो काय आहे? म्हणजेच काही वॉर होत आहे किंवा काही होत आहे त्याच्यापासून स्वतःला बचाव करणे म्हणजे तिथनं पळ काढणे. ओके. त्याला फेस न करणे, जी पण सिच्युएशन आहे त्याला फेस न करणे, त्याला म्हटलं जातं पॅरी. ओके. त्याचे अँटोनिम्स काय आहेत मग? फेस करणे, डील विथ आणि एन्काउंटर. नेक्स्ट वर्ड आहे एम्बेलिश. एम्बेलिशचं मिनिंग होतं मेक समथिंग मोर अट्रॅक्टिव्ह बाय द ॲडिशन ऑफ डेकोरेटिव्ह डिटेल्स ऑर फीचर्स. म्हणजेच काय करणे? त्याला सुशोभित करणे किंवा त्याला डेकोरेट करणे, त्याला म्हटलं जातं एम्बेलिश. ओके. सुशोभित करणे किंवा सजवणे, त्याला आणखी आकर्षक बनवणे, त्याच्यावर काही फुलं लावून, जसं काही आहे आपल्याला काही सजवायचं आहे त्याच्यावर आपण फुलं लावतो, काही कलरफुल काही लावतो, तर स्टार्स लावतो, त्याला काय म्हटलं जातं की आपण सजवत आहे त्याला. म्हणजेच काय करत आहे? एम्बेलिश करत आहे. सो एम्बेलिशचं मिनिंग काय होतं? मेक समथिंग मोर अट्रॅक्टिव्ह बाय द ॲडिशन ऑफ डेकोरेटिव्ह डिटेल्स ऑर फीचर्स. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सवारणा. मराठीमध्ये काय होतं? सुशोभित करणे, सजवणे, सौंदर्य वाढवणे आणि आकर्षक बनवणे. सो एम्बेलिशचं हिंदीमध्ये मिनिंग होतं सवारणा, मराठीमध्ये मिनिंग होतं सुशोभित करणे, सजवणे, सौंदर्य वाढवणे आणि आकर्षण बनवणे. सिनोनिम्स आहेत डेकोरेट, ॲडॉन आणि ब्युटिफाय. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेमिश, डिफेस आणि डिसफिगर. ओके. सो एम्बेलिशचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया. काय आहे सिनोनिम्स? डेकोरेट, ॲडॉन आणि ब्युटिफाय. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेमिश, डिफेस आणि डिसफिगर. नेक्स्ट वर्ड आहे मॅडर, MAUNDER, मॅडर. ओके. याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? मॅडर. सो मॅडरचं मिनिंग होतं टॉक इन अ रॅम्बलिंग मॅनर. टॉक इन अ रॅम्बलिंग मॅनर म्हणजे काय? तर अस्पष्टपणे बोलणे किंवा बडबड करत बोलणे. एखादा व्यक्ती आहे जो खूप टेन्शनमध्ये आहे, तो स्वतःमध्ये एका ठिकाणी बसून बडबड करतो, स्वतःसोबत बोलत राहतो, हळूवारपणे बडबड करत राहतो, त्याला काय म्हटलं जातं? मॅडर असं म्हटलं जातं. स्पेलिंग काय आहे? MAUNDER, मॅडर. सो मॅडरचं मिनिंग होतं टॉक इन अ रॅम्बलिंग मॅनर. म्हणजेच काय? हिंदीमध्ये होतं गुणगुणाना, मराठीमध्ये काय होतं मिनिंग? बडबड करणे आणि अस्पष्टपणे बोलणे. सो मॅडरचं मिनिंग आहे मराठीमध्ये बडबड करणे आणि अस्पष्टपणे बोलणे. आणि हिंदीमध्ये काय होतं? गुणगुणाना. सिनोनिम्स आहेत रॅम्बल, प्रॅटल आणि प्रेट. ओके. हे आहेत सिनोनिम्स कशाचे? मॅडरचे. नेक्स्ट वर्ड आहे रू, RUE, रू. RUE काय होतं? रू. सो रूचं मिनिंग काय आहे? बिटरली रिग्रेट समथिंग वन हॅज डन ऑर अलाउड टू हॅपन. ओके. म्हणजेच काय करणे? रिग्रेट करणे म्हणजे काय करणे? की जे पण काही केलेलं आहे आपण, जे पण काही आपल्याकडनं झालेलं आहे त्याचा पश्चाताप करणे, त्याला म्हटलं जातं रू. ओके.
किंवा त्याच्याबद्दल आपल्याला दुःख वाटणे, खेद वाटणे, वाईट वाटणे, त्याला म्हटलं जातं रू. सो याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, रू असं याला प्रोनाऊन्स करायचं आहे. RUE म्हणजे काय होतं, रू. सो रूचं मिनिंग काय आहे, बिटरली रिग्रेट समथिंग वन हॅज डन ऑर अलाउड टू हॅपन. म्हणजेच काय होतं, हिंदीमध्ये होतं पछताना, मराठीमध्ये होतं मिनिंग पश्चाताप करणे, खेद वाटणे आणि वाईट वाटणे किंवा त्याचं दुःख वाटणे सुद्धा म्हटलं जातं. सो काय आहे, रूचे हिंदीमध्ये मिनिंग होतं पछताना, मराठीमध्ये होतं पश्चाताप करणे, खेद वाटणे, वाईट वाटणे आणि त्याचं दुःख होणे. सिनोनिम्स आहेत रिग्रेट, बी सॉरी अबाउट, फील, अपोलोजेटिक. ओके. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेनिटन्स आणि रिमोर्सलेसनेस. सो सिनोनिम्स काय आहेत रूचे, रिग्रेट, बी सॉरी अबाउट आणि फील अपोलोजेटिक. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेनिटन्स आणि रिमोर्सलेसनेस. नेक्स्ट वर्ड आहे स्लँडर. स्लँडरचं मिनिंग होतं मेक फॉल्स अँड डॅमेजिंग स्टेटमेंट अबाउट समवन. म्हणजेच काय करणे, त्याची निंदा करणे किंवा त्याची बदनामी करणे, त्याला म्हटलं जातं स्लँडर. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्लँडरचं झुटी निंदा करणं. म्हणजेच काय करणे, त्याची बदनामी करणे किंवा खोटा आरोप टाकणे कोणावर पण. म्हणजेच काय होते की एकंदरीत त्याला म्हटलं जातं खोटा आरोप करणे म्हणजेच त्याची बदनामी करणे. सो स्लँडरचं मिनिंग होतं मेक फॉल्स अँड डॅमेजिंग स्टेटमेंट अबाउट समवन. हिंदीमध्ये मिनिंग होतं झुटी निंदा करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं बदनामी, निंदा, आणखी मानहानी किंवा खोटा आरोप. सो स्लँडरचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये, झुटी निंदा करणं, मराठीमध्ये होतं बदनामी, निंदा, मानहानी आणि खोटा आरोप. सिनोनिम्स आहेत डिफेम, इन्सल्ट आणि लायबल. आणि अँटोनिम्स आहेत ग्लोरिफाय, ऑनर आणि प्रेज. ओके. सो सिनोनिम्स काय स्लँडरचे, डिफेम, इन्सल्ट आणि लेबल. आणि अँटोनिम्स आहेत ग्लोरिफाय, ऑनर आणि प्रेज. नेक्स्ट वर्ड आहे CINCH. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, आता तुम्ही मला किंच करायचं आहे, कसं करायचं आहे, तो CINCH म्हणजे होते सिंच. ओके. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, सिंच असं याला प्रोनाउन्स करायचं आहे. CINCH म्हणजे होते सिंच. सो सिंचचं मिनिंग आहे अन एक्स्ट्रीमली इझी टास्क. म्हणजेच काय, तर खूप सोपे काम, अतिशय सोपे काम, त्याला म्हटलं जातं सिंच. हिंदीमध्ये मिनिंग होतं आसान काम, मराठीमध्ये काय होतं अतिशय सोपे काम किंवा कार्य. सो सिंचचं मिनिंग काय आहे, अन एक्स्ट्रीमली इझी टास्क. हिंदीमध्ये मिनिंग होतं आसान काम, मराठीमध्ये काय होतं अतिशय सोपे काम किंवा कार्य. सिनोनिम्स आहेत इझी, अनकॉम्प्लिकेटेड आणि नॉट डिफिकल्ट. आणि अँटोनिम्स आहेत टफ, कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट. ओके. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत सिंचचे, सिनोनिम्स आहेत इझी, अनकॉम्प्लिकेटेड आणि नॉट डिफिकल्ट. आणि अँटोनिम्स आहेत टफ, कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट. लास्ट वर्ड आपला आजचा आहे तो आहे पॅलेशियल, PALATIAL, पॅलेशियल. पॅलेशियलचं मिनिंग होतं रिझेम्बलिंग अ प्लेस इन बीइंग स्पेशियस अँड स्प्लेंडिड. म्हणजे जे काय आहे खूप विशाल आहे, ओके, किंवा आलिशान आहे, एखाद्या रजवाड्यासारखा आहे, त्याला म्हटलं जातं पॅलेशियल. सो पॅलेशियलचं मिनिंग काय आहे, रिझेम्बलिंग अ पॅलेस इन बीइंग स्पेशियस अँड स्प्लेंडिड. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये आलिशान आणि मराठीमध्ये काय होतं भव्य आहे, विशाल आहे किंवा रजवाड्यासारखं आहे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पॅलेशियलचं भव्य, मराठीमध्ये पण आपण आलिशान म्हणू शकतो. आणखी काय होतं विशाल आणि रजवाड्या सारखा. सो पॅलेशियलचं हिंदीमध्ये मिनिंग होतं आलिशान, मराठीमध्ये सुद्धा आलिशान म्हटलं जातं. आणखी काय होतं भव्य, विशाल आणि रजवाड्या सारखं. सिनोनिम्स आहेत लक्झरियस, डिलक्स आणि मॅग्निफिशंट. आणि अँटोनिम्स आहेत ऑस्टर, नॉन फ्रिल्स आणि स्पार्टल. काय आहेत सिनोनिम्स पॅलेशियलचे, लक्झरियस, डिलक्स आणि मॅग्निफिशंट. आणि अँटोनिम्स आहेत ऑस्टर, नॉन फ्रिल्स आणि
स्पार्टन. सो हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जे जर तुम्हाला हिंदीमध्ये इझी वाटत आहे मिनिंग तर हिंदीमध्ये नोट डाऊन करा. मराठीमधले जर मिनिंग इझी वाटत आहे तर मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ते मराठीमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ज्यांनी प्रिपरेशन चालू केलेलं आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन जे करत आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.